बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे हिवाळी अधिवेशनातली। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले। मुख्यमंत्र्यांविनाच हे अधिवेशन पार पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यातच रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा अशी खोचक मागणी भाजपने केली। मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून कसं राजकारण रंगलंय पाहूया, त्याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून रंगलं राजकारण। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार सोडणार। मुख्यमंत्री पदाची सूत्र रश्मी ठाकरेंच्या हाती। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू झालं। दरवर्षी नागपुरात होणारं हे अधिवेशन यंदा राजधानी मुंबईत होत आहे, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आजारपण। अलीकडेच मुख्यमंत्र्यांवर मोठी शस्त्रक्रिया पार पडली। त्यांच्या प्रकृतीमुळे विधिमंडळ अधिवेशन मुंबईला घेण्याचं ठरलं, पण उद्धव ठाकरे ना चहापानाला उपस्थित राहिले ना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी। त्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय। अधिवेशनात काय झालं यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची चर्चा जास्त रंगली आहे। याबाबत आदित्य ठाकरेंकडे विचारणा केली असता ते काय म्हणाले पहा। सीएम साहेब एकदम बरे आहेत। सकाळी पण फोन, काल पण कॅबिनेट झाली। त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते येतील, कारण आता पण उपमुख्यमंत्री सांगितलं की जेव्हा सीएम साहेब येतील तेव्हा आपल्या सर्वांना कळेल। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून सत्ताधारी महाविकास आघाडीला चिमटे काढण्याची संधी भाजपनं साधली। मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांवर विश्वास नाही, एवढंच नव्हे तर मुलावरही विश्वास नसेल असा टोला हाणत किमान त्यांनी रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करावं अशी उपरोधिक मागणी चंद्रकांत पाटलांनी केली। रश्मी वहिनी मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला काही आश्चर्य वाटणार नाही, पण त्यासाठी रश्मी वहिनींनी मुख्यमंत्री होण्याच्या आधी मंत्रिमंडळामध्ये सामील व्हावं लागतं आणि मग त्यांना चार्ज देण्यासाठी मुख्यमंत्री काय तर त्या उभ्या राहिल्या आणि मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्या जाऊ शकतं, पण त्यासाठी उद्धवजींनी पहिला राजीनामा द्यायला पाहिजे। रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा अशी मागणी भाजपनं करताच तुम्ही अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेते करणार का असा उलट सवाल शिवसेनेनं केला। तुम्ही रश्मी वहिनींचं नाव का घेता? त्या कधीच नसतात। तुमच्या बाई आहेत ना फडणवीस बाई, त्या आता लाईमलाईट मध्ये, मग त्यांना बनवा ना विरोधी पक्षनेता। का कशासाठी महिलांचं हनन करता? आणि निश्चित मी सांगते, याच कामासाठी आम्हाला आता नक्की पंतप्रधानांची भेट घ्यावी लागेल। गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्या वेळासाठी विधान भवनात आले होते, मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। मुख्यमंत्री अधिवेशनाला कधी उपस्थित राहणार? ते आजारी असतील तर एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे पदभार सोपवणार का? आजारपणामुळे ते खरंच मुख्यमंत्रीपद सोडणार का? आणि रश्मी ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार का, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। एकीकडे राज्यात मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची हजेरी घेतलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। सध्या संसदेचं देखील हिवाळी अधिवेशन सुरू आहे। लोकसभेत सभागृहात जाताना पंतप्रधान मोदींनी शिवसेना खासदार विनायक राऊत आणि गजानन कीर्तीकर यांच्याकडे उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली। कोणी समोर भेटलं असेल तेव्हा विचारलं असेल की कसे आहेत, तब्येत बरी आहे ना? त्याच्यात काय वाव घ्यायचं मला वाटत नाही। तो राजकारणाच्या पलीकडचा विषय असतो, ते काही संबंध तुटत नाही। त्याच्यात द्वेष नसावा, राग असावा, पण द्वेष नसावा। द्वेष वेगळी गोष्ट आहे। आम्हाला द्वेष नाही शिकवला शिवसेना प्रमुखांनी। ते चिडून बोलत होते स्वतः सुद्धा, पण द्वेष नाही कधी केला। म्हणून तर शिवसेना प्रमुखांवर करोडो लोक, करोडो नेते प्रेम करत राहिले, कारण त्यांनी कोणाचा द्वेष कधी केला नाही। आजचा हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देखील गाजला, कारण विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी थेट पंतप्रधान मोदींची नक्कल केली। त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जाधवांच्या निलंबनाची मागणी करत गोंधळ घातला। गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं। अखेर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला। बघूया विधानसभेत नेमकं काय घडलं।
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की मी शेतकऱ्यांना 50-50 लाख रुपये त्यांच्या खात्यात देईल. कुठं दिले त्यांनी? दिले का? 2014 साली ते पंतप्रधान होण्यापूर्वी ते असं 100 वेळा बोलले की काला धन लाने का कि नहीं लाने का, लाने का, तो लाने का तो कहां रखने का, यूं ही रखने का, हे बोललेले. बसा बसा बसा. माननीय मोदीजींनी अध्यक्ष महोदय असं म्हटल्याचा एकही पुरावा आणि दाखला या ठिकाणी आणून दाखवा, नाही तर माफी मागा. माफी मागा, माफी मागा तुम्ही अध्यक्ष महोदय. आम्ही चालू देणार नाही, हे चालू देणार नाही अध्यक्ष महोदय. मी माझे शब्द मागे घेतो म्हटलं. देवेंद्र फडणवीसना मान्य नाही. संसदीय कार्यमंत्र्यांनी त्या संदर्भात आम्ही सूचना देऊ सांगितलं, त्यांना मान्य नाही. पण या सभागृहाचं कामकाज जर सुरळीतपणे चालवलं पाहिजे असेल तर मी या ठिकाणी पंतप्रधानांबद्दल काही बोलल्यानंतर जर सभागृहाच्या भावना जर दुखावल्या असतील तर केवळ दिलगिरी नाही, मी असंसदीय शब्द वापरलेला नाही. जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते तोच मी पुन्हा उल्लेख केला, तरी देखील मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो. आता बघूयात ऑपरेशन मुन्नाभाई गुरुजी. टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी अनेक बडे मासे गळायला लागलेत. या प्रकरणी सौरभ त्रिपाठीला अटक झाल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढली आहे. पैसे घेऊन बोगस उमेदवारांना कसं पास केलं जात होतं पाहूयात. झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट ऑपरेशन मुन्नाभाई गुरुजी. झी 24 तासवर ऑपरेशन मुन्नाभाई गुरुजी. ते 900 बोगस शिक्षक कोण? (2018 आणि 2020च्या टीईटी परीक्षेतही घोटाळा? झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश. टीईटी घोटाळ्या प्रकरणी पुणे पोलिसांनी लखनौमधून सौरभ त्रिपाठी नावाच्या आणखी एका बड्या माशाला अटक केली. विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचा प्रमुख असलेल्या सौरभ त्रिपाठीच्या अटकेमुळे या प्रकरणातलं आणखी एक मोठं बिंग फुटलंय. त्यामुळे 2018 आणि 2020 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षांमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 900 बोगस शिक्षकांना पात्र ठरवण्यासाठी कोट्यवधींची देवाणघेवाण करण्यात आली. यासाठी सौरभ त्रिपाठीनं मोठ्या अधिकाऱ्यांची साटलोटं जमवलं, हे झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये उघड झालंय. सौरभ त्रिपाठीनं 2017 साली जीए टेक्नॉलॉजीला परीक्षेचं कंत्राट मिळवून देण्यासाठी लायझनिंग केलं. 2018 आणि 2020 साली झालेल्या टीईटी परीक्षांमध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली. 2018 साली 300 बोगस मुन्नाभाई गुरुजींना पास केलं, तर 2019-20 साली तब्बल 600 बोगस शिक्षकांना पात्र ठरवलं. असे एकूण 900 बोगस मुन्नाभाई गुरुजी टीईटीत पात्र ठरवल्याची खळबळजनक माहिती झी 24 तासच्या हाती लागली आहे. आता त्या 900 बोगस शिक्षकांचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. सौरभ त्रिपाठीच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. जे सौरभ त्रिपाठी होता त्यावेळी दलालीचे काम करायचे आणि त्यांना सगळं ठरवून आणला होता. तर कालच पीसीआर त्यांची भेटलेली आहेत आणि आता सगळे तिन्ही प्रमुख आरोपी सोबत असल्यामुळे आपल्या तपासातला गती भेटेल. राज्यातील विविध परीक्षांची कंत्राटं मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतले वरिष्ठ अधिकारी, दलाल आणि खासगी कंपन्यांचे अधिकारी यांचं कसं साटलोटं होतं ते झी 24 तासनं शोधून काढलंय. शिक्षण परिषद अध्यक्ष तुकाराम सुपे तांत्रिक सल्लागार असलेल्या अभिषेक सावरीकरच्या माध्यमातून खासगी कंपन्यांशी संपर्क साधायचा. या कंपन्यांना कंत्राटं मिळवून देण्यासाठी सौरभ त्रिपाठी लायझनिंग करायचा. सौरभमुळे जीए टेक्नॉलॉजी सलग 4 वर्ष टीईटी परीक्षेचं कंत्राट मिळवू शकली. आरोग्य भरती परीक्षेचं कंत्राट न्यासा कंपनीला मिळावं यासाठी देखील सौरभनं लायझनिंग केलं. सौरभनं शिक्षण परिषदेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःची कंपनी स्थापन केली. सौरभच्या विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 2021च्या टीईटी परीक्षेचं कंत्राट मिळालं. पैसे घेतलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील OMR रिकामे सोडा असं सांगितलं जायचं. उत्तरपत्रिका स्कॅन करताना या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या आणि त्यांना गुण दिले जायचे. केवळ टीईटीच नव्हे तर आरोग्य भरती परीक्षा आणि म्हाडा भरती परीक्षेतील पेपर लीक करण्यामध्येही ही सगळी सूत्रधार टोळी एकत्रित संगनमतानं काम करायची. बोगस परीक्षार्थींकडून किती पैसे घेतले, नेमका रेट किती होता, सौरभ त्रिपाठी आणि अधिकारी यांनी ही माया कशी जमवली याचाच पर्दाफाश करणारा
झी 24 तासचा रिपोर्ट पुढच्याच भागामध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे. टीईटी परीक्षा घोटाळ्यातला आरोपी बडा मासा सौरभ त्रिपाठी दुबईला पळून जाण्याच्या बेतात होता, पण पोलिसांनी वेळीच त्याचा माग काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या. सौरभ त्रिपाठीला आता 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. लोकेशन आम्हाला दिल्लीमध्ये भेटलं होतं. त्यानंतर आम्हाला माहिती भेटली की त्यांनी विजासाठी अप्लाय केलेला आहे. त्यानंतर त्यांचे लोकेशन आम्हाला आग्रा, लखनौ या ठिकाणी भेटले. त्यानंतर आम्ही तिथून पुढे त्यांचं पाठीमागे मागोवा घेतला असता. परत ते मोबाईल वगैरे बंदी करून शेवटी आम्हाला लखनौ येथे त्यांचं लोकेशन भेटलं. परत वाराणसीला पण भेटलं. आम्ही थोडंसं कव्हर करून नंतर मग लखनौच्या हॉटेल्स समोरून त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. दुसरीकडे टीईटी परीक्षेतला आरोपी तुकाराम सुपेच्या घरात पोलिसांना तब्बल 10 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष असलेल्या सुपेच्या घरावर पोलिसांनी तिसऱ्यांदा धाड टाकली. यावेळी सुपेनं ठेवायला दिलेले 10 लाख रुपये एका व्यक्तीनं स्वतःहून पोलिसांना आणून दिले. सुपेकडे आतापर्यंत तब्बल 2,57,00,000 रुपये हस्तगत करण्यात आल्याचं सायबर पोलीस ठाण्याच्या डीसीपी भाग्यश्री नवटके यांनी सांगितलंय. आपण 3 दिवसापूर्वी अटक केलेली आहे. सुपे, तुकाराम सुपे यांच्याकडून 10 लाख परत रिकवर करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका व्यक्तीकडे ते पैसे ठेवण्यासाठी दिले होते, ते आज आपण रिकवर केले. आता राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी. ओमायक्रॉन कोरोनाचे रुग्ण वाढले तर शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. तर ओमायक्रॉन कोरोनाचा धोका वेगानं वाढतोय, त्यामुळे शाळांसंदर्भात राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलंय. डायरेक्टर असतील किंवा त्या ठिकाणी असलेले आयुक्त असतील किंवा कलेक्टर असतील, यांच्या लोकल बॉडीजनी एकत्र मिळून त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेत असताना त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. सरसकट शाळा बंद करण्यासंदर्भातलं कुठलंही विधान मी केलेलं नव्हतं आणि त्या तऱ्हेचे जे मी मेसेज वाचला त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करण्यासाठी मी आलेलं आहे. कुठल्याही ठिकाणी जर अशी घटना दिसली तर तिथल्या स्थानिक प्रशासनाने या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय घेत असताना त्यांचं व्यवस्थापन आणि त्या ठिकाणी लागणारा उपाययोजना याची पूर्णपणे SOPs आम्ही दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्यांनी काम करावं असं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. जिथे 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे असे काही जिल्हे आयडेंटिफाय केले की त्या जिल्ह्यांमध्ये विशेष काळजी पण घेतली पाहिजे, तिथले टेस्टिंग पण वाढवलं पाहिजे. आणि ओमिक्रॉनच्या केसेस बघता महाराष्ट्रामध्ये देखील ती संख्या, आज दिल्ली आहे, महाराष्ट्र आहे, ही ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अशा ठिकाणी विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि जसं आपण म्हणाला तसं शाळांच्या बाबतीतचा निर्णय जो आहे तो मला वाटतं सरकार परत एकदा, राज्य सरकार त्याच्यावर विचार करू शकतं. आता एक वेगळी बातमी. नंदुरबारच्या सारंगखेड्यात सध्या घोड्यांचा बाजार फुललाय. 2 वर्षांनी बाजार भरलेला असताना अनेक अश्वप्रेमी तिथं भेट देतात, पण सध्या भाव खातोय तो रावण. बघूया त्याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट. 5 कोटींचा रावण. सारंगखेड्यात रावणचाच बोलबाला. रावणचा खुराक ऐकाल तर थक्क व्हाल. हा आहे रावण. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या घोड्यांच्या जत्रेत सध्या हा रावण जाम भाव खातोय. त्याचं कारण आहे त्याची किंमत. मालकानं या घोड्याची किंमत तब्बल 5 कोटी रुपये निश्चित केली आहे. हा रावण आहेच तेवढा गुणाचा. तब्बल 5 फूट 8 इंच उंचीचा हा मारवाड जातीचा घोडा. त्याचा रंग पूर्ण काळा असून कपाळावर मात्र पांढरा टिळा. देवमान, कंठ, कुकडनाळ, नगाडा पुठ्ठा अशी अनेक शुभ लक्षणं या घोड्यात आहेत. त्यामुळे त्याला 5 कोटींपर्यंत किंमत येईल याचा मालक असद सय्यद यांना विश्वास आहे. या रावणाला पाहिल्यानंतर अश्वप्रेमी देखील त्याच्या प्रेमात पडतायत. घोडा जरा आकर्षक वाटला आम्हाला. याची किंमत पण आम्ही काल विचारली तर ही 5 कोटीपेक्षा जास्त सांगत आहे. ती सांगणारच त्याप्रमाणे घोडा पण तसाच आहे. बघितलं की असं वाटतं माणसाला 10-15 मिनिटं त्याच्याकडे बघतच राहावं. या रावणाची काळजी ही तेवढीच घेतली जाते.
त्याची देखभाल करण्यासाठी वेगळे प्रशिक्षित कामगार आहेत. त्याला दिवसाला 10 लिटर दूध लागतं, शिवाय 1 किलो गावठी तूप, 5 गावठी अंडी, चणा डाळ, बाजरी, सुका मेवा असा रोजचा खुराक रावणाला द्यावा लागतो. असं सय्यद यांनी एकूण 10 घोडे सारंगखेड्यात आणले. त्यांचा बुलंद नावाचा घोडाही 1 कोटीच्या घरात आहे. यात्रेतल्या रुस्तम घोड्यावरही 1.5 कोटींचा प्राइस टॅग आहे. तरी रावणच्या देखणेपणाची सर कशालाच नाही. आता 5 कोटी रुपये मोजून त्याला घेणारा शौकीन मात्र मिळायला हवा. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नंदुरबार. महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं शक्ती विधेयक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत मांडलं. आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर हा कायदा बेतलाय. बलात्कार प्रकरणात सश्रम कारावास ते मृत्यूदंडापर्यंतच्या शिक्षेची या कायद्यात तरतूद आहे. पुरवण्यात कसूर केल्याबद्दल इंटरनेट याचा खर्च द्रव्यदंडातून भागवल्या तक्रार केल्यास किंवा लोकसेवकास विवक्षित अपराधाची खोटी माहिती दिल्याबद्दल तक्रारदार व्यक्तीस 1 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु 3 वर्षे इतकी असू शकेल, इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि 1 लाख रुपयेपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा देण्याचे नवीन कलम 182 क प्रस्तावित करण्यात आलेले आहे. आई भवानीचा गजर म्हणजे